कसा बंदोबस्त असणार आहे, कसं नियोजन केले? कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघासाठी आज आता इलेक्शन मटेरियल त्याचबरोबर पोलिंग पार्टी ज्या रवाना झालेल्या आहेत सर्व संबंधित डिस्पॅच सेंटरमधून. जिल्ह्यामध्ये या 10 मतदारसंघासाठी एकूण 3,452 बूथ आहेत. हे संपूर्ण बूथसाठी आणि या निवडणूक बंदोबस्तासाठी 3,300 पोलीस कर्मचारी, 4,000 होमगार्ड, त्याचबरोबर 6 पॅरामिलिटरीच्या कंपनीज, 4 रिझर्व्ह पोलीसच्या कंपनी ज्या प्राप्त झालेल्या आहेत. तर त्याचं नियोजन संपूर्ण जिल्ह्याच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातर्फे 10 मतदारसंघांची विभागणी 139 सेक्टरमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये स्वतंत्र वाहनाद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यामध्ये पेट्रोलिंग करतील व संबंधित सेक्टरमधील बूथला देखील व्हिजिट करतील. जवळपास आपण बघितलं तर 8,000 पोलीस अधिकारी कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. ही निवडणूक अत्यंत शांततेत, निर्भयपणे व निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडेल असा मला विश्वास आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरती कसा बंदोबस्त लावण्यात आला? जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे कुठलंही संवेदनशील केंद्र नाही. जे 10 संवेदनशील केंद्र आहेत ते टेक्निकल ग्राउंडवर आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये 90% अधिक झालेलं मतदान आणि 90% पैकी 75% किंवा त्यापेक्षा अधिक मतदान एका उमेदवाराला झालेल्या अशा क्रायटेरियामधले आहेत. तरी देखील मागील ज्या निवडणुकांचा अनुभव आहे, त्याचबरोबर जे उमेदवार शेवटच्या 72 तासामध्ये एक वरील लिस्ट रिटर्निंग ऑफिसरला देतात, अशा मतदान केंद्रांवर देखील विशेष लक्ष दिलेलं आहे. त्या ठिकाणी परिसर बंदोबस्त असेल, वारंवार पेट्रोलिंग करणं असेल, त्याचबरोबर जे अतिरिक्त मनुष्यबळ, रिझर्व्ह मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध होतं, ते अतिरिक्त मनुष्यबळ देखील त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे. काल झालेला हल्ला एका उमेदवारावर, त्याचं काय पुढे? परवा रात्रीच्या सुमारास जी घटना घडली होती त्यामध्ये करवीर मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत जनसुराज्य पक्षाचे, त्यांच्यावर कळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हल्ला झाल्याची बातमी व माहिती मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या जबाबाप्रमाणे कळे पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळाची मी असेल, ॲडिशनल SP असतील, त्याचबरोबर सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केलेली आहे. विविध अँगल तक्रारदारांकडून देखील माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनचं एक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकं तैनात केलेली आहेत. लवकरच हा गुन्हा उघडकीस येईल आणि नेमकं कारण काय होतं हल्ल्यामागचं ते स्पष्ट होईल. साहेब, अनेक ठिकाणी आचारसंहितेचे नियम झालेले आहेत प्रचारादरम्यान. अशा वेळेला पुढे काय कारवाई असणार आहे? असे किती गुन्हे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 10 दखलपात्र व 16 अदखलपात्र गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. जे अदखलपात्र गुन्हे असतात त्यामध्ये मान्य न्यायालयाची परवानगी घेऊन तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे. लवकरच ही निवडणूक आता प्रक्रिया 23 तारखेला पार पडेल मतमोजणीनंतर, आणि लवकरच आता या संपूर्ण दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई तात्काळ करण्यात आलेली आहे आणि निवडणूक संपल्यावर तात्काळ सदर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात